सह मुंबईकरांचा प्रेम या वर्ल्ड चॅम्पियन टीमनं या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि याच रस्त्यावरून आता टीम इंडियाला घेऊन जाणारी म्हणजे वानखेडेकडे जाणारी बस याच रस्त्यावरून जाणार आहे। या सगळ्या रस्त्यांवर खरं तर आपले कॅमेरे देखील लागलेले आहेत। चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तसंच इथली वाहतूक जी आहे ती देखील काही वेळासाठी थांबवण्यात आलेली आहे। टीम इंडियाची बस जी आहे या वर्ल्ड चॅम्पियन टीमला घेऊन जाणारी तर ती विनासायास या ठिकाणाहून जावी यासाठी देखील तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। आपले कॅमेरे या सगळ्या ठिकाणी लागलेले आहेत जिथून आपल्याला टीम इंडियाची प्रत्येक झलक पाहता येणार आहे। पश्चिम द्रुतगती महामार्ग हा आपण पाहतोय। या ठिकाणी मुंबई पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। व्हीआयपी कॉन्वे बनवण्यात आलेला आहे। या व्हीआयपी कॉन्वे मधून टीम इंडियाची बस आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरून पास होते आणि त्यावेळेचे हे दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी टीव्ही9चे कॅमेरे आहेतच। या पूर्ण मार्गावरचे सगळे अपडेट तुम्हाला देणार आहोत। दुसरी दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसरातली गर्दी जी आहे ती आता वाढतच चाललेली आहे। तर ज्या मार्गावरून ही टीम इंडियाला घेऊन जाणारी बस असेल तर त्या सगळ्या मार्गांवर आज मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। ज्यांना मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाता येत नाहीये तर त्यांनी देखील या रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली आहे आणि विशेष म्हणजे ज्या बसमधून टीम इंडिया जाते तर त्याचे पडदे देखील ओपन ठेवण्यात आले जेणेकरून रस्त्याच्या दुतर्फा असलेले जे मुंबईकर आहेत त्यांचं कौतुकही या क्रिकेटपटूंना या चॅम्पियन टीमला पाहता येणार आहे। तर तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर खरं तर मरीन ड्राईव्हवरच्या या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाला अक्षरशः उधाण आलेलं आहे। अद्याप वानखेडेवरचा कार्यक्रम आणि त्यानंतर इकडची विजयी रॅली यासाठी बराच काळ जाणार आहे। 1 किलोमीटरचा साधारणतः हे अंतर असलं तरी सुद्धा प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली आहे आणि त्यामुळे ही जी विजयी रॅली जी आहे ती अगदी मुंगीच्या पावलानं पुढे सरकू शकते। 2च तासांचा वेळ यासाठी असणार आहे, मात्र झालेली प्रचंड गर्दी पाहता यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो। T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून इतिहास घडवल्यानंतर आता विश्वविजेती टीम जी आहे ती आपली वर्ल्ड कपची चमचमाती ट्रॉफी हाती घेऊन मुंबई विमानतळावर दाखल झालेली आहे आणि त्यांचं ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आलेलं आहे। मुंबईकर अगदी आतुर झालेले आहेत। कधी एकदा ही विजयी रॅली सुरू होते मुंबई विमानतळावर तर टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलंच आहे, मात्र अजून सेलिब्रेशन बाकी आहे। हार्दिक पांड्या याने वर्ल्ड कपची ही ट्रॉफी उंचावत सर्व मुंबईकरांना अभिवादन केलेलं आहे। तर टीम इंडिया इथून बाहेर पडत असताना जी दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि आता टीम इंडियाला घेऊन जाणारी बस जी आहे ती वानखेडेकडे रवाना झालेली आहे। तर तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र एअरपोर्टवरून ज्यावेळेला ही टीम बाहेर पडत होती त्यावेळेची ही दृश्य आपण इथे पाहतोय। एकीकडे वानखेडे स्टेडियम तर फुल झालेलं आहेच, मात्र वानखेडे स्टेडियम बाहेर देखील तेवढीच गर्दी पाहायला मिळते। अगदी 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे। स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन झालंय। वानखेडे स्टेडियमवर एक स्पेशल कार्यक्रम होणार आहे, मात्र ही 1 किलोमीटरची विजयी रॅली असणार आहे आणि या विजयी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने आता मुंबईकर रस्त्यावर उतरलेत। तर एक दृश्य आपण पाहतो ही मुंबई एअरपोर्टवरची आणि दुसरी दृश्य आहेत ती मरीन ड्राईव्हवरची। तर ज्यावेळेला खेळाडू या ठिकाणाहून बाहेर पडत होते त्यावेळेची ही दृश्य, तिथे देखील मोठं स्वागत या सगळ्या खेळाडूंचं करण्यात आलेलं आहे, चॅम्पियन टीमचं करण्यात आलेलं आहे आणि आता या टीमला घेऊन बस जी आहे ती वानखेडेकडे रवाना झाली आहे। तर तीही दृश्य आपण पाहणार आहोत। काही वेळातच आता खेळाडूंना घेऊन जाणारी बस ही वानखेडेवर पोहोचेल। पश्चिम द्रुतगती महामार्गावर टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्याच्या कडेला देखील उभे आहेत आणि विशेष बसमधून टीम इंडिया सध्या मरीन ड्राईव्हकडे रवाना झालेली। अगदी काही मिनिटातच आता टीम इंडिया ही मरीन ड्राईव्हवर पोहोचणार आहे। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। तर एअरपोर्टवर कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं ते आपण पाहिलं। क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर यामध्ये चॅम्पियन टीम आपल्या कुटुंबियांचा देखील या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरी दृश्य आहेत ती मरीन ड्राईव्हवरची जिथे सगळ्याच क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला प्रचंड उधाण आलेलं आहे आणि सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ते टीम इंडियाची। या रॅलीमध्ये सहभागी होण्याचा एक अनोखा असा आनंद असणार आहे। ज्यावेळेला रोहित शर्मा या ठिकाणाहून बाहेर पडत होता, विराट कोहली एअरपोर्टवरून बाहेर पडत असतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय।
या आनंदाचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी भारतीयांना 17 वर्ष वाट पाहावी लागलेली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा तीच गर्दी, पुन्हा तोच क्षण सध्या सर्वच भारतीय अनुभवत आहेत. कशा प्रकारे चाहत्यांमध्ये उत्साह आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय. कारण अगदी दुपारपासूनच पावसा पाण्याची तमा न बाळगता सर्वच हे लोक जे आहेत ते या परिसरात गर्दी करून आहेत. आपली जागा जाऊ नये, आपल्याला ही विजयी रॅली जी आहे ती अनुभवता यावी त्यासाठी प्रत्येक जण अगदी सकाळपासूनच या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. ही पश्चिम द्रुतगती महामार्गावरची दृश्य आपण पाहतोय. टीम इंडियाची बस आता या महामार्गावरून जाणार आहे आणि यासाठी VIP कॉन्वो जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पोलिसांच्या गाड्या, हा सगळा कॉन्वॉय या ठिकाणून जात असताना आपण पाहतोय. सगळ्यांचेच कॅमेरे आता सरसावलेले आहेत आणि टीम इंडियाची बस एअरपोर्टवरून निघत असताना आपण पाहिलेली आहे. प्रत्येक चॅम्पियन टीम जी आहे ती या ठिकाणी या सगळ्यांचं प्रेम स्वीकारत असताना आणि आता टीम इंडियाची बस जी आहे ती याच ठिकाणाहून जाणार आहे. तिथेही आपले कॅमेरे इथे लागलेले आहेत. तर काही काळासाठी वाहतूक देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे. मार्ग बदलण्यात आलेले आहेत आणि स्पेशल बस या ठिकाणाहूनच जाणार आहे. त्यासाठी आपले कॅमेरे सरसावलेले असून थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि टीम इंडियाला घेऊन जाणारी बस आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकलेली बस रस्त्याच्या दुतर्फा या टीमच्या स्वागतासाठी लोक जमलेले आहेत. कशा प्रकारे हात उंचावून सध्या स्वागत केलं जात आहे टीम इंडियाचं. वर्ल्ड चॅम्पियन टीम आहे ही आणि त्यांचं असं अनोखं स्वागत केलं जातं. या संपूर्ण रस्त्यावर आपण पाहतो की प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या सगळ्यांचा प्रेम स्वीकारत आता टीम इंडिया वानखेडेकडे रवाना. याआधी दिल्ली विमानतळावर, त्यानंतर पुन्हा मुंबई विमानतळावर देखील टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झाले आणि आता आपण पाहतोय जेव्हापासून ते विमानतळाच्या बाहेर आलेले आहेत तिथपासून अगदी मरीन ड्राईव्ह पर्यंत रस्त्याच्या कडेकडेला मुंबईकर जमले. आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय की ही बस आता वानखेडेकडे रवाना झाली आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे. आपल्या क्रिकेटपटूचं दर्शन घ्यावं, एक झलक पाहता यावी यासाठी मोठी गर्दी आणि हा सगळा उत्साह क्रिकेटपटू सुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना, कारण मुंबईच्या रस्त्यांवरचा हा उत्साह एक अनोखा आहे. संपूर्णतः मार्गांमध्ये बदल करण्यात आले आणि कुठेही या ठिकाणी बस ट्रॅफिकमध्ये अडकू नये यासाठी संपूर्ण रस्ता इथे मोकळा करण्यात आलेला आहे. या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतोय दोनही बाजूंना नागरिकांची गर्दी आहे. कशा प्रकारे हात उंचावून अभिनंदन टीम इंडिया, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. या बसच्या लगोलग आपली गाडी जाईल यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. तर या गाड्यांबरोबर फक्त मीडियाच्या गाड्या आहेत ज्या या हे सगळं कव्हर करू शकतायत आणि एक झलक तुमच्या सगळ्या या चॅम्पियन्सची तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आमचा हा सगळा आटापिटा. तर काही वेळातच आता हे बस जी आहे ती वानखेडेवर पोहोचेल. मात्र दुतर्फा आपण पाहतो की ज्यांना मरीन ड्राईव्ह परिसरात किंवा वानखेडेवर जाता आलं नाही अशांकडून आपल्या सगळ्याच या चॅम्पियन टीमला या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं जात आहे.